नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीपावलीसाठी अगदी सोपा आणि लगेच तयार होणारा असा आकाशकंदील करणार आहोत. तुम्ही हा कंदील कोणत्याही साईजमध्ये तसेच कलर्समध्ये सुद्धा बनवू शकता. तरी दीपावलीसाठी तुम्ही हा कंदील नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसनासुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कंदील बनवण्यासाठी आपण इथे 2.5 इंच डायमीटर असलेल्या 2 रिंग्स, लेमन आणि पिंक कलरच्या 4प्लाय ऊल, 2.7 mm हुक आणि कात्री वापरत आहोत. सुरुवातीला लेमन कलरचा धागा रिंगमध्ये ॲड करून घ्यायचा. आता आपण आपल्या पहिल्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 2 चैन्स करून घ्यायच्या. त्यानंतर त्या रिंगमध्ये एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा. हाफ डबल क्रोशे कसा करायचा त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. त्यानंतर परत त्याच रिंगमध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा. तसेच त्याच ठिकाणी अजून एक हाफ डबल क्रोशे करून घ्यायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. ह्या राऊंडमध्ये आपल्याला 72 हाफ डबल क्रोशे मिळतील. इथे बघा, आपण 72 हाफ डबल क्रोशे करून घेतलेत. रिंगमध्ये आपण 72 हाफ डबल क्रोशे करून घेतलेत. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी जो पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता आपण आपल्या दुसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या. 3 चैन्स म्हणजेच एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पहिल्या प्लेसमध्ये 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. एकाच ठिकाणी 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. म्हणजेच आपल्याला एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशे मिळतील. 3 चैन्सचा एक डबल क्रोशे आणि आपण जे 2 डबल क्रोशे करून घेतलेत असे मिळून टोटल 3 डबल क्रोशे मिळतील. त्यानंतर एक चैन्स करायची आणि पुढची 2 प्लेसेस स्किप करायची. तिसऱ्या प्लेसमध्ये परत 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. हा पहिला डबल क्रोशे आपण करून घेतला आहे. तसेच अजून 2 डबल क्रोशे त्याच ठिकाणी करून घ्यायचे. इथे बघा, आपण दुसरा डबल क्रोशे करून घेतला आहे. त्याच ठिकाणी तिसरा डबल क्रोशेसुद्धा करून घ्यायचा. त्यानंतर एक चैन करायची आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे आपण टोटल 24 पेटल्स बनवून घेतली आहेत आणि प्रत्येक पेटलच्या मध्ये एक चैनचा स्पेस दिला आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी शेवटी एक चैन करून घ्यायची. त्यानंतर शेवटची 2 प्लेसेस स्किप करायची आणि जो आपण पहिला 3 चैन्सचा डबल क्रोशे बनवला आहे त्या डबल क्रोशेमध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा.
आता आपण आपल्या तिसऱ्या राऊंडला सुरुवात करतोय. जो आपला दुसरा डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची. तसेच तिसऱ्या डबल क्रोशेमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायची आणि मधला जो एक चैन्सचा गॅप आहे त्या गॅपमध्ये सुद्धा एक स्लिप स्टिच घालायची. आता 3 चैन्स करून घ्यायच्या. 3 चैन्स म्हणजेच पहिला डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर त्याच गॅपमध्ये अजून 2 डबल क्रोशे करून घ्यायचे. म्हणजेच आपल्याला एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशे मिळतील. इथे बघा आपण एक डबल क्रोशे करून घेतला आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी अजून एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपल्याला एकाच ठिकाणी 3 डबल क्रोशे मिळतील. त्यानंतर एक चैन करून घ्यायची आणि पुढच्या गॅपमध्ये परत 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. परत एक चैन करायची. त्याच्या पुढच्या गॅपमध्ये सुद्धा 3 डबल क्रोशे करून घ्यायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे आपण 24 पेटल्स बनवून घेतली आहेत आणि 2 पेटल्सच्या मध्ये एक चैनचा स्पेस दिला आहे. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी शेवटी एक चैन करून घ्यायची आणि जो पहिला 3 चैन्सचा डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. इथे आपले 3 राऊंड कंप्लीट झाले आहेत. जो आपला तिसरा राऊंड आहे तो राऊंड रिपीट करायचा. इथे आपण टोटल 12 राऊंड्स बनवून घेतले आहेत. रिंगमध्ये ठेवून तिच्या भोवती आपण 12 राऊंड्स बनवून घेतलेत. तुम्ही बघू शकता. आता जो आपला शेवटचा राऊंड आहे त्याचा शेवट करण्यासाठी शेवटी एक चैन करून घ्यायची. त्यानंतर जो आपला पहिला 3 चैन्सचा डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. सेम प्रोसेस वापरून आपण इथे पिंक कलरने दुसऱ्या रिंगभोवती 12 राऊंड्स बनवून घेतलेत. आकाश कंदीलसाठी लागणाऱ्या 2ही रिंग्स इथे तयार आहेत. आता आपण ह्या 2ही रिंग्स एकमेकांना जोडून घेणार आहोत. त्यासाठी दोन्ही रिंग्सच्या कोणत्याही एका गॅपमध्ये एकाच वेळी पिंक कलरचा धागा ॲड करून घ्यायचा. इथे आपण दोनही रिंग्स एकमेकांना जोडून घेत आहोत. सुरुवातीला 3 चैन्स करून घ्यायच्या. त्यानंतर त्या पहिल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपण पहिल्या गॅपमध्ये एक डबल क्रोशे करून घेतला आहे. आता जो आपला पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे बघा आपण दोनही रिंग्स एकमेकांना जोडून घेतोय. त्यासाठी दोनही रिंग्सच्या पहिल्या प्लेसमध्ये आपण हा डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा सेम प्रोसेसने डबल क्रोशे करून घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या प्लेसमध्ये सुद्धा सेम डबल क्रोशे करून घ्यायचा. इथे आपल्याला टोटल 3 डबल क्रोशे मिळतील. इथे बघा
आपण 3 डबल क्रोशेवर 3 डबल क्रोशे करून घेतलेत. आता पुढचा जो गॅप आहे एक चैनचा, त्या गॅपमध्ये सुद्धा सेम प्रोसेसने एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्यानंतर पुढचे 3 डबल क्रोशे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसेसने डबल क्रोशे करून घ्यायचे आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. म्हणजे तिथे काय होईल, आपली दोन्ही रिंग्स एकमेकांना जोडली जातील. इथे आपण हा डबल क्रोशेचा राऊंड कंप्लीट करून घेतला आहे. इथे तुम्ही बघू शकता आपण आपल्या दोनही रिंग्स एकमेकांना जोडून घेतल्यात. डबल क्रोशे वापरून दोनही रिंग्स आपण एकमेकांना जोडून घेतल्यात. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी जो आपला पहिला डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा राऊंड कंप्लीट करायचा. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. आता जी आपल्या कंदीलची बॉटमची रिंग आहे त्या रिंगच्या दुसऱ्या राऊंडच्या कोणत्याही एका गॅपमध्ये पिंक कलरचा धागा ॲड करून घ्यायचा. इथे आपण आपल्या कंदीलसाठी बॉटम साईडने पट्ट्या बनवणार आहोत. आता इथे 30 चैन्स करून घ्यायच्या. 1 2 3 4 ह्याप्रमाणे 30 चैन्स करून घ्यायच्या. इथे बघा आपण 30 चैन्स बनवून घेतल्यात. तुम्ही बघू शकता. त्यानंतर हुकपासून पहिल्या 3 चैन स्किप करायच्या आणि चौथ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे करून घ्यायचा. पहिल्या 3 चैन म्हणजेच एक डबल क्रोशे असं कन्सिडर करायचं. त्यानंतर पुढच्या ठिकाणीसुद्धा एक डबल क्रोशे करून घ्यायचा. त्याच्या पुढच्या ठिकाणीसुद्धा एक डबल क्रोशे करून घ्यायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. इथे आपण टोटल 28 डबल क्रोशे बनवून घेतलेत. पहिल्या 3 चैन्सचा एक डबल क्रोशे आणि उरलेले 27 डबल क्रोशे असे 28 डबल क्रोशे आपण बनवून घेतलेत. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच घालायची. इथे बघा आपली पहिली पट्टी तयार आहे. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिच करून घ्यायची. ज्याप्रमाणे आपण पहिली पट्टी बनवली आहे तशीच पट्टी ह्या ठिकाणीसुद्धा बनवून घ्यायची आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला टोटल 12 पट्ट्या मिळतील. इथे बघा आपण सेम प्रोसेस वापरून 12 पट्ट्या बनवून घेतल्यात. तुम्ही बघू शकता इथे आपल्याला टोटल 12 पट्ट्या मिळाल्यात.
आता जी आपली शेवटची पट्टी आपण बनवून घेतली आहे तिला शेवटच्या गॅपमध्ये एक स्लिप स्टिचने अटॅच करून घ्यायचं. आता ह्या राऊंडचा शेवट करण्यासाठी जी आपण आपली पहिली पट्टी बनवली आहे त्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या राऊंडचा शेवट करायचा. तुम्ही इथे बघू शकता आपण टोटल 12 पट्ट्या इथे बनवून घेतल्यात. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. इथे बघा आकाशकंदीलच्या 12 पट्ट्या तयार आहेत. आता साधारण 25 इंच लेमन कलरचा धागा कट करून घ्यायचा. तो धागा एकदा फोल्ड करून अप्पर रिंगच्या कोणत्याही एका गॅपमध्ये ॲड करून घ्यायचा. आता ज्या ठिकाणी आपण धागा ॲड केला आहे त्याच्या दोन्ही साईडने 11 गॅप स्किप करायचे आणि 12व्या गॅपमध्ये दोऱ्याची दुसरी साईड ॲड करून घ्यायची. इथे आपला आकाशकंदील तयार आहे. पुढे येणाऱ्या दीपावलीसाठी तुम्ही हा आकाशकंदील नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.